नाशिकमधल्या एका नामांकित IT कंपनीत TCS मध्ये 8 महिला कर्मचाऱ्यांची लैंगिक शोषण, मानसिक छळ आणि धर्मांतराचा प्रयत्न झाल्याची तक्रार केली आणि त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं होतं खुद्द HRच्या माणसांनी. पण सत्य बाहेर आलंच कसं? कारण पोलीस गेले होते साफसफाई कामगार म्हणून कंपनीच्या आत. आज आपण हे सगळं अनफिल्टर्ड सांगणार आहोत. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. मित्रांनो, TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. हे नाव सगळ्यांना माहीत आहे. भारतातील सर्वात मोठे IT कंपन्यांपैकी एक. लाखो कर्मचारी आणि नाशिकमध्ये TCSचे एक BPO युनिट आहे, म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. इथे शेकडो तरुण मुलं मुली काम करतात. पण या BPOच्या आत गेल्या 4 वर्षात काय चाललं होतं ते ऐकलं की विश्वास बसणार नाही. 8 महिला कर्मचाऱ्यांनी तक्रार केली. लैंगिक शोषण, मानसिक छळ, धर्मांतराचा दबाव. 9 गुन्हे दाखल झाले, 7 जणांना अटक झाली. SIT स्थापन झाली आणि या प्रकरणाने राष्ट्रीय पातळीवर वादळ उठवलं. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, हे इतकं दिवस चाललं कसं आणि उघड झालं कसं? आज ते सगळं आपण बघूया एक एक तपशीलसह. हे सगळं सुरू झालं फेब्रुवारी 2026 मध्ये. एका हिंदू महिला कर्मचाऱ्याच्या घरच्यांना जाणवलं ती बदलतीये, रोजा ठेवतीये, जीवनशैलीत बदल होतोय. त्यांनी तिला कामावर जाण्यापासून थांबवलं आणि पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी काय केलं? थेट FIR नाही, आधी कारवाई केली अंडरकव्हर ऑपरेशनची. पोलीस कर्मचारी महिला पोलीससह साफसफाई कामगार म्हणून TCSच्या आत गेले. जवळपास 2 आठवडे आतूनच निरीक्षण केलं. त्यांना काय दिसलं? महिलांवर दबाव, मॅन्युप्युलेशन आणि खूप काही जे बाहेर येऊ शकत नव्हतं. मार्च महिन्यात देओलाली पोलीस स्टेशनमध्ये पहिला गुन्हा दाखल झाला. तक्रारकर्तीने सांगितलं तिचा सहकारी डॅनिश शेख याने लग्नाचा आमिष दाखवून तिच्याशी संबंध ठेवले विवाहित असताना. नंतर तिच्यावर धार्मिक प्रथा पाळण्याचा दबाव टाकला. डॅनिश शेख आणि तौसिफ अत्तर यांना अटक झाली. अत्तरच्या फोनमध्ये आणखी एका हिंदू कर्मचाऱ्याचे मुस्लिम पोशाखातील फोटो मिळाले आणि मग आणखी महिला पुढे आल्या. एकूण 8 महिलांनी तक्रारी केल्या. 9 गुन्हे दाखल झाले. BNC कलम 78, 79 आणि 3-5 अन्वयी आरोप. थांबा, सगळ्यात धक्कादायक भाग इथेच आहे, पुढे ऐका. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. या प्रकरणात सगळ्यात मोठी अटक आहे अश्विनी चैनानी, वय 31, पुण्याच्या लुलान नगरच्या TCS नाशिकच्या ऑपरेशन मॅनेजर. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं, त्या कंपनीच्या पोस्ट इंटरनल कमिटीच्या सदस्य होत्या. म्हणजे ज्यांनी महिलांच्या तक्रारी ऐकायला हव्या होत्या त्याच या प्रकरणात आरोपी आहेत. पीडितांनी तक्रारी केल्या, ईमेल केले, फोन केले आणि त्या तक्रारींकडे दुर्लक्ष तर केलंच, उलट संशयितांनी त्यांना पाठिंबा दिला. SITला सापडलं काय? 78 ईमेल्स, चार्ट्स आणि डिजिटल एव्हिडन्स या AGMच्या डिव्हायसेसवरून रिकवर केलं. ज्यात दिसतं तक्रारी माहीत असूनही त्यांनी काहीही केलं नाही, उलट संशयितांची पाठराखण केली. पोलिसांनी सांगितलं पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून त्यांना पोलीस कस्टडी मागितली. न्यायालयाने मंजूर केली आणि बुधवारी 14 दिवसांची ज्युडिशियल कस्टडी सुनावली. अश्विनी चैनानी आता जेलमध्ये आहेत. आता एक महत्त्वाचा प्रश्न, हे फक्त एका कंपनीत घडलेलं प्रकरण आहे का, की एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे? महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांनी थेट आरोप केला. पीडित महिलांना नमाज पडायला लावली, गोमांस खाण्यास भाग पाडलं आणि धर्मांतराचे प्रयत्न झाले. BJP कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये निदर्शने केली. TCSने म्हणलं 0 टॉलरन्स ऑफ हरासमेंट आणि संशयित कर्मचाऱ्यांना सस्पेंड केलं. पण प्रश्न तिथेच थांबत नाही, कारण जर पोस्ट कमिटीच्या सदस्य या प्रकरणात गुंतलेल्या असतील तर इतर कंपन्यांचं काय चाललंय? तुमच्या घरची मुलगी, बहीण, बायको त्या काम करतात अशा ठिकाणी. तिथे HR खरंच सेफ आहे का? हा प्रश्न फक्त TCSचा नाही, हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक वर्क प्लेसचा प्रश्न आहे. SIT तपास सध्या पूर्ण जोरात सुरू आहे. 7 अटक झाले आहेत, त्यात 6 पुरुष आणि 2 महिला. शाहरुख हुसेन शौकत कुरेशी आणि राजा रफिक मेमन हे दोघं ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत. बाकी आरोपी बेलसाठी कोर्टमध्ये गेले आहेत. बँक रेकॉर्ड्स तपासले जात आहेत, कारण SITला वाटतं यामागे एक ऑर्गनाइज्ड रॅकेट असू शकतो, जो महिलांना जॉबच्या आमिषाने आणतो आणि मग ब्लॅकमेल करतो. 78 मेल्स आणि डिजिटल एव्हिडन्स हे आता SITच्या ताब्यात आहेत. CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड्स सगळं ॲनलाइज होते. पुढचं हिअरिंग लवकरच होणार आहे
आणि जे समोर येईल ते आणखी खळबळजनक असेल. हे प्रकरण इथेच संपणार नाही. अनफिल्टर्ड महाराष्ट्र तुम्हाला प्रत्येक अपडेट देत राहील. मित्रांनो, हे व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचं वाटलं तर आता शेअर करा, कारण हे फक्त बातमी नाही, हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कामकरी महिलेशी जोडलेलं आहे. खाली कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं. पोस्ट कमिटीवर विश्वास ठेवता येतो का? लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचं अपडेट तुम्हाला लगेच मिळेल. हे होतं अनफिल्टर्ड महाराष्ट्र, रिअल, रॉ आणि रिमार्केबल. धन्यवाद.